बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे बघा। आता लाडक्या बहिणी स्वतः सांगतील की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही। प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे, कारण पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कालपासूनच हप्ता वितरण सुरू झालेले आहे, पण काही तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यभरात वाटप आहे ते झालेलं नाही। कालच मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितले होते की पुढील 2 ते 3 दिवस हप्त्याचं वितरण सुरू राहील। आता अनेक जण म्हणतील की आज शनिवार आहे, सुट्टी आहे, तर पैशांचं वाटप होईल का नाही किंवा झाले का नाही। बँकेकडून जरी मेसेज आले नसते तर तुमचं बँक स्टेटमेंट एकदा चेक करायचं आहे लाडक्या बहिणींनो, कारण आज वाटपाचा दुसरा दिवस आहे व अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही हे स्टेटमेंट पाहू शकता। 28/3/2026 म्हणजे आत्ताच थोड्या वेळपूर्वी 10 मिनिटापूर्वीच लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी 2026चा हप्ता 28/3/2026 रोजी डिपॉझिट अमाऊंट 1500 रुपये जमा झालेले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये हे हप्ते जमा झालेले आहेत, जसं की सोलापूर जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, त्यानंतर ठाणे आहे, त्यानंतर बदलापूर, अशा विविध ठिकाणी हे पैशांचं वितरण झालेलं आहे। यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर आहे, बुलढाणा आहे, बीड जिल्हा आहे, अशा अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झालेलं आहे। तुमचं अकाउंट एकदा चेक करा। आपण सांगितलं होतं की पैशांचं वितरण आज 100% होणार आहे, बँकेंना सुट्टी असो किंवा नसो। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट करा। तुमचा हप्ता जमा झाला का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। लाडक्या बहिणींनो, 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे हे सांगितलेलं होतं व आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा नक्कीच 100% वितरण होतं व त्या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा टाकतो। योजना यात्रा चॅनलवरती KYC संदर्भात सुद्धा आवाज उठवले होते व लाडक्या बहिणींचे बंद पडलेले पैसे सुद्धा पुन्हा सुरू झाले। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा जानेवारीचा हप्ता मिळाला का, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। विविध ठिकाणी हे पैसे सुरू झालेले आहेत। अहिल्यानगर ठिकाणी सुद्धा आलेले आहेत। अनेक ठिकाणी म्हणजे 36 जिल्ह्यापैकी बऱ्यापैकी 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वितरण झालेलं आहे आत्तापर्यंत। तुम्ही सुद्धा काळजी करू नका, कारण 2 ते 3 दिवस हे हप्त्याचं वितरण सुरू राहणार आहे। महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।